नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला, सगळ्यांना शुभ दुपार आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी। दिवाळी जरी झालेली आहे तरी तुळशीचं लग्न होईपर्यंत आपण दिवाळी साजरी करत असतो। आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे एक छोटीशी होम रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी गुणकारी आहे आणि 4-5 दिवस व्हिडिओ आलेच नाहीत कारण 4-5 दिवस दिवाळीमध्ये पाहुण्यांची ये-जा होती, जाणं येणं बाहेर, त्याच्यामुळे व्हिडिओ घेणं काही शक्य नव्हतं। कारण मी जर व्हिडिओ घेत बसले असते तर पाहुण्यांना अटेंड करायला कोणी नव्हतं, ते बरोबर वाटत नाही। आणि मेन म्हणजे कोणी कॅमेरा फ्रेंडली नसतं पण, त्याच्यामुळे मला काही 4-5 दिवस व्हिडिओ घेताच आला नाही। तर चला, आणि आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय उपयुक्त आहे, नक्की बघा। तर दिवाळीमध्ये काय होतं, आपल्याकडनं हे फराळाचं खाल्लं जातं, वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात, कोणी पाहुणे आले की बाहेर हॉटेलिंग होतं आणि शेवटी काय होतं, पोट डिस्टर्ब होतं, आपला डायजेस्टिव्ह फ्लोरा जो आहे हा डिस्टर्ब होतो, अपचन, अजीर्ण, तोंडाला चव राहत नाही, नंतर कोणाला डिहायड्रेशन होतं, कोणाला लूज मोशन्स होतात, वॉमिटिंग सुद्धा होतात ऍसिडिटीमुळे। तर हा डायजेस्टिव्ह फ्लोरा जो डिस्टर्ब झालेला असतो हा बॅक टू नॉर्मल कसा आणायचा, याच्यासाठी एक अगदी सोपी होम रेमेडी, अगदी शाळकरी मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत पित्त, अजीर्ण, अपचन हे होणार नाही, जेणेकरून किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा काही खाण्याची इच्छा न होणं, फुलनेस वाटणं पोटामध्ये, तर हे काही होणार नाही। तर ती होम रेमेडी नक्की काय आहे, अतिशय गुणकारी आहे, चला दाखवते तुम्हाला। चला, आता काय करायचं आपल्याला ते तुम्हाला दाखवते। हे आलं मी किसून घेतलेलं आहे, आलं एकदम छान बारीक किसणीवर किसून घ्यायचं, थोडंसं मीठ, एक पूर्ण लिंबू लागणार आहे आणि जिरा पावडर, क्युमिन पावडर म्हणजे जिरा पावडर लागणार आहे आपल्याला। तर आपण काय करायचं, हे सगळं एकत्र करून घ्यायचंय। हे मीठ, आलं किसून घेतलेलं, याच्यामध्ये पूर्ण एक लिंबू पिळायचं, पूर्ण एक लिंबू मी पिळते, बी काढून टाकायची, पूर्ण एक लिंबू पिळायचं। हे बघा, मी एक लिंबू पूर्ण याच्यामध्ये पिळलेला आहे, त्या बिया काढून टाकायच्या। हे मीठ आणि लिंबू एकत्र कालवायचं आहे आपल्याला। आणि थोडीशी जिरा पावडर जी आहे, ही जिरा पावडर याच्यामध्ये थोडीशी घालायची, अगदी थोडी, साधारणतः अर्धा चमचा जिरा पावडर, मीठ, लिंबू आणि किसलेलं आलं, हे काय करायचं, हे छान हलवून घ्यायचं, असं हे छान हलवायचं, एकत्र छान करायचं। हे बघा, हे छान हलवून घ्यायचं। हे बघा, आलं बारीक किसून घ्यायचं, त्याच्यात एक लिंबू पूर्ण पिळायचं, अंदाजाने मीठ घालायचं आणि जिरा पावडर अर्धा चमचा घालायची। हे सगळं हलवून घ्यायचं, एकदम छान हलवायचं। ती पावडर जी आहे जिऱ्याची, जिरं हे पाचक असतं, आलं लिंबू सुद्धा पित्ताला गुणकारी आहे, पित्त शामक आहे। हे बघा, हे सगळं हलवून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये फ्रीजमध्ये हे जे आहे हे घालून ठेवायचं। हे 8-10 दिवस अगदी छान टिकतं। किंवा छोटा जर काचेची डबी तुमच्याकडे असेल, छोटी डबी असेल, त्यात झाकण ठेवून हे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं। 7-8 दिवस हे अगदी छान, अगदी पुरतं। तर हे काय करायचं, तुम्हाला जर असं कधी वाटलं की खूप पित्त झालेलं आहे, पोट आपलं फुगल्यासारखं वाटतंय, तर जेवणाच्या आधी अगदी एवढूसं जेवणाच्या आधी खायचं, अर्धा तास, आणि मग जेवायचं। म्हणजे मग आपलं पोट जे आहे हलकं होतं आणि आपल्याला जो पोटाचा असा फुगलेल्यासारखं वाटतं किंवा पोटाला फुगीरपणा आल्यासारखं वाटतं, हे होत नाही। नंतर तुम्ही कधी पण जेवायच्या आधी अर्धा तास हे आलं जर खाल्लं, असं अगदी थोडंसं खायचं आणि मग जेवायला बसले तर तुम्हाला ते जेवण अतिशय चांगल्या पद्धतीने पचतं। आणि किंवा कधी उलट्या होत असतील तेव्हा सुद्धा हे आलं जर आपण, उलट्या जेव्हा होतात आपल्याला, तेव्हा अर्धा तास आधी जर खाल्लं तर बरं वाटतं। 15-20 मिनिटं आधी खाल्लं तरी सुद्धा चालतं। किंवा जेव्हा तोंडाला चव नसते, ताप येतो, कधी कधी चव राहत नाही तोंडाला, तेव्हा सुद्धा थोडंसं आलं, लिंबू, जिऱ्याची पावडर आणि मीठ हे जे कालवलेलं आहे हे थोडंसं खाल्लं तर आपल्या तोंडाला चव येते आणि नक्कीच अपचन, अजीर्ण, पित्त, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा पोटामध्ये जडजड वाटणं, त्याच्यावर अतिशय गुणकारी असा उपाय आहे।
नक्की करून बघा. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना चालतं आणि खरंच खूप गुणकारी आहे. पण खूप जास्त प्रमाणात खायचं नाही, कारण आलं अंगचं उष्ण असतं, त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात अगदी खायचं, पण अर्धा तास जेवायच्या आधी खायचं. बघा तुम्हाला काय फरक पडतो. हे माझ्या आईनी आणि आजीनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे ही एक घरगुती हा उपाय आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आता हे जे मी केलेलं आहे ना, हे मी आता एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहे. एका वाटीमध्ये काढून ठेवणार आणि हे 7-8 दिवस फ्रीजमध्ये अगदी छान राहतं. तुमच्याकडे पॅकबंद डबी जर असेल तर डबीत ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर नक्की हा उपाय करून बघा. झाकण ठेवायचं आणि वाटी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करून बघा काय फरक पडतो ते. मी काही डॉक्टर नाहीये, पण काही घरगुती उपाय जे असतात ते आपल्या आईकडून, आजीकडून आपण जे शिकत आलेलो असतो, आपल्या मोठ्या माणसांकडनं, ते खरंच गुणकारी असतात. तर नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता रोज आपले व्हिडिओ नित्य नियमाने येणार आहेत. सगळे व्हिडिओ बघत जा. बाय बाय, टेक केअर.